नमस्कार विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयातील प्रकरण नंबर 2 उपयोगिता विश्लेषण या प्रकरणामधील पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताची सविस्तरपणे माहिती पाहिलेली होती. घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत हा डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी अर्थशास्त्राची मूलतत्वे नावाचं त्यांनी जे पुस्तक लिहिलं, नावाचा जो ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथामध्ये त्यांनी विस्तृत स्वरूपामध्ये, व्यापक स्वरूपामध्ये घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताची मांडणी केली. मांडणी करत असताना किंवा मांडत असताना त्यांनी त्या ठिकाणी घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताची व्याख्या सांगितली की इतर परिस्थिती स्थिर असताना जेव्हा मनुष्याजवळ असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्या वाढीपासून मिळणारे समाधान हे त्या वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर क्रमाक्रमाने किंवा क्रमशः घटत जाते. साध्या शब्दात हा सिद्धांत असे स्पष्ट करतो की एखाद्या वस्तूच्या नगांचा निरंतर उपभोग जसा वाढत जातो तसतशी त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता घटत जाते. अशा प्रकारचा सिद्धांत डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताची व्याख्या सांगितली आणि या सिद्धांताचं त्यांनी एका कोष्टकाच्या साहाय्याने आणि एका आकृतीच्या साहाय्याने स्पष्टीकरण केलं. आणि त्याच्याही पुढे त्या ठिकाणी या सिद्धांताच्या असणाऱ्या ज्या गृहीत बाबी आहेत त्या गृहीत बाबी किंवा सिद्धांताची असणारी गृहीतके त्याची देखील आपण कालच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी माहिती पाहिलेली होती. त्यामध्ये सिद्धांताची जी असणारी गृहीतके आहेत त्यामध्ये वस्तूचा एकजिन्सीपणा असेल, एकच उपयोग असेल, संख्यात्मक मापन असेल, विवेकशीलता असेल, उपभोग सातत्य असेल, वस्तूच्या किंवा नगांचा योग्य आकार असेल, स्थिरता असेल, विभाज्यता असेल आणि पैशातील उत्पन्नाची सीमांत उपयोगिता स्थिर, अशा वेगवेगळ्या गृहीतकांचा आधार घेऊन त्या ठिकाणी डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताची प्रामुख्याने मांडणी केली. आणि आज आपल्याला या ठिकाणी या सिद्धांताचे किंवा घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचे जे अपवाद आहे त्या अपवादाची चर्चा किंवा अपवादाची माहिती आपल्याला स्पष्ट करावयाची आहे. काही बाबतीमध्ये हा सिद्धांत लागू पडत नाही, त्यांना सिद्धांताचे प्रामुख्याने अपवाद म्हणतात. त्या अपवादामध्ये त्या ठिकाणी पहिला अपवाद या ठिकाणी आपल्याला सांगता येतो की छंद. प्रत्येक व्यक्तीला कोणता ना कोणता तरी छंद असतो. काही लोकांना त्या ठिकाणी पोस्टाची तिकिटे गोळा करण्याचा छंद असतो, काही लोकांना त्या ठिकाणी दुर्मिळ नाणी गोळा करण्याचा छंद असतो, काही लोकांना त्या ठिकाणी दुर्मिळ चित्रे गोळा करण्याचा छंद असतो. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूचा संग्रह करणे यासारख्या छंदाच्या बाबतीमध्ये हा सिद्धांत प्रामुख्याने लागू पडत नाही, कारण त्यांच्या साठ्यात होणारी वाढ अधिकाधिक आनंद देते, त्यामुळे सीमांत उपयोगिता वाढते. परंतु हा सिद्धांताचा अपवाद सांगत असताना सिद्धांताचं एक गृहीतक आपण काल स्पष्ट केलेलं होतं की एकजिन्सीपणा, आणि या छंदाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी एकजिन्सीपणा हे गृहीतक पूर्णपणे दुर्लक्षित केलेलं आहे. दुसरं गृहीतक आपण त्या ठिकाणी सांगितलं, दुसरा अपवाद या ठिकाणी आपल्याला सांगता येतो की कंजूस व्यक्ती. कंजूस व्यक्तीच्या बाबतीमध्ये प्राप्त होणाऱ्या प्रत्येक रुपयापासून त्याला अधिकाधिक समाधान मिळते, कारण तो लोभी असतो. त्यामुळे पैशाच्या साठ्यात जशी वाढ होते तसतशी त्याला मिळणारी सीमांत उपयोगिता वाढत जाते. परंतु येथे सुद्धा विवेकशीलता हे गृहीतक पूर्णपणे दुर्लक्षित केलेलं आहे, कारण या गृहीतकाचा आधार जर घेतला असता तर कंजूस व्यक्तीच्या बाबतीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी सिद्धांताचा प्रत्यय आला असता. परंतु विवेकशीलता हे गृहीतक पूर्णपणे दुर्लक्षित केलेलं आहे. म्हणून कंजूस व्यक्ती हा या सिद्धांताचा दुसरा अपवाद या ठिकाणी सांगितलेला आहे. तिसरा अपवाद या ठिकाणी सांगितलेला आहे की व्यसन. असं म्हटलं जातं की मद्यपी व्यक्तीच्या बाबतीमध्ये सेवन केलेल्या मद्याच्या प्रत्येक नग त्याच्या नशेची पातळी वाढवतो. त्यामुळे मद्यपी व्यक्तीला मिळणारी सीमांत उपयोगिता वाढू शकते. अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या सर्वांची स्थिती अशीच असते. परंतु इथे सुद्धा त्या ठिकाणी विवेकशीलता हे गृहीतक पूर्णपणे डावललेलं आहे. म्हणून मद्यपी व्यक्ती हा सिद्धांताचा तिसरा अपवाद या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला सांगता येतो.
चौथा अपवाद या ठिकाणी आपल्याला सांगता येतो की सत्ता. सत्ता हा या सिद्धांताचा अपवाद समजला जातो, कारण जेव्हा व्यक्तीला सत्ता प्राप्त होते तेव्हा आणखी सत्ता मिळवण्याची त्या व्यक्तीची हाव वाढत जाते. परंतु इथे सुद्धा विवेकशीलता हे गृहीतक डावललेलं आहे. पाचवा गृहीतक या ठिकाणी सांगितलेलं की पैशाच्या साठ्यात वाढ झाल्यास सीमांतुपिता हळूहळू कमी होत जाते. असे असले तरी पैशाची सीमांतुपिता कधीही शून्य होत नाही, कारण विविध गरजा भागवण्याकरता अनेक वस्तू आणि सेवांची खरेदी करण्यासाठी माध्यम म्हणून पैसा वापरला जातो. म्हणून पैशाच्या बाबतीत हा सिद्धांत लागू होत नाही. काही अर्थशास्त्रज्ञांच्या मते हा सिद्धांत पैशाच्या बाबतीतही लागू होताना दिसतो. या सर्व बाबी सिद्धांताचे अपवाद मानले जातात, पण त्यात काही गृहीतकांचे काय झालेलं आहे, उल्लंघन होत असल्यामुळे घटत्या सीमांत उपयुक्ततेच्या सिद्धांताला खऱ्या अर्थाने अपवाद नाहीत. म्हणून घटत्या सीमांत उपयुक्ततेच्या सिद्धांताला प्रामुख्याने सार्वत्रिक मान्यता आहे. आणि या प्रश्नातील शेवटचा भाग आहे घटत्या सीमांत उपयुक्तता सिद्धांताच्या ज्या मर्यादा आहेत त्यालाच आपण टीका म्हणतो. त्यामध्ये पहिली टीका आहे संख्यात्मक मापन. हा सिद्धांत गृहीत धरतो की उपयुक्तता अंकामध्ये म्हणजे संख्याच्या स्वरूपामध्ये मोजता येते. त्यामुळे तिची बेरीज किंवा तिची तुलना करता येते आणि ती कोष्टकाद्वारे व्यक्त करता येते. वास्तविक पाहता उपयुक्ततेचे संख्यात्मक मापन शक्य नाही, कारण उपयुक्तता ही एक मानसशास्त्रीय संकल्पना आहे, परंतु तुलनात्मक स्वरूपात तिचा स्तर मोजता येतो. उदाहरणार्थ जास्त किंवा कमी समाधानाची पातळी. म्हणून संख्यात्मक मापन ही या सिद्धांतावरती केलेली पहिली टीका किंवा पहिली मर्यादा या ठिकाणी सांगितलेली आहे. दुसरी टीका किंवा दुसरी मर्यादा आहे अवास्तव गृहीतके. घटत्या सीमांत उपयुक्ततेचा सिद्धांत हा वस्तूच्या नगांचा एकजिनसीपणा, उपभोग सातत्य, स्थिरता, विवेकशीलता इत्यादी वेगवेगळ्या गृहीतकांच्यावर आधारित आहे. परंतु प्रत्यक्षात या सर्व अटी एकाच वेळी पूर्ण करणे कठीण असते. म्हणून अवास्तव गृहीतके ही या सिद्धांताची दुसरी टीका या ठिकाणी सांगितलेली आहे. तिसरी टीका या ठिकाणी सांगितलेली आहे अविभाज्य वस्तू. ही या सिद्धांतावरती केलेली प्रामुख्याने तिसरी टीका आहे. हा सिद्धांत दूरदर्शन, गाडी, फ्रीज, घर इत्यादी अवजड आणि अविभाज्य वस्तूसाठी लागू पडत नाही. याचं कारण असं की या वस्तू सर्वसाधारणपणे एका वेळी एकपेक्षा जास्त विकत घेतल्या जात नाहीत. त्यामुळे अशा वस्तूंच्या विविध नगापासून प्राप्त होणाऱ्या सीमांत उपयोगितेची तुलना करणे शक्य ठरते. म्हणून अविभाज्य वस्तू ही या सिद्धांतावरती केलेली प्रामुख्याने एक टीका आहे. आणि चौथी टीका आहे पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता. ही प्रामुख्याने चौथी टीका या सिद्धांतावरती केलेली आहे. पैशाच्या प्रत्येक घटकाची सीमांत उपयोगिता स्थिर राहते असे हा सिद्धांत गृहीत धरतो. परंतु टीकाकारांच्या मते पैशाची सीमांत उपयोगिता प्रत्येक व्यक्तीनुसार बदलते. किमतीतील बदल, पैशाचा साठा यांचाही प्रभाव प्रामुख्याने त्यावरती पडत असतो. म्हणून पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता ही सिद्धांतावरती केलेली चौथी टीका आहे. आणि सिद्धांताची पाचवी टीका आहे एकच गरज. हा सिद्धांत विशिष्ट वेळी एकच गरज पूर्ण करून मिळविणाऱ्या समाधानापुरता मर्यादित आहे. वास्तविक व्यक्ती एकाच वेळी अनेक गरजा पूर्ण करून समाधान मिळविण्याचा प्रयत्न करत असते. परंतु या सिद्धांतावरती ही एक अतिशय महत्त्वाची टीका टीकाकारांनी केलेली आहे. अशा प्रकारे या ठिकाणी घटत्या सीमांत उपयुक्ततेच्या मर्यादा किंवा टीका प्रामुख्याने 5 सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली टीका किंवा पहिली मर्यादा आहे अवास्तव गृहीतके. दुसरी मर्यादा किंवा दुसरी टीका आहे संख्यात्मक मापन.
तिसरी आहे अविभाज्य वस्तू, चौथी आहे पैशाची स्थिर सीमांतुपिता आणि पाचवी आहे एकच गरज. अशा प्रकारे या सिद्धांतावरती केलेल्या ह्या मर्यादा किंवा टीका आहेत. धन्यवाद. याच ठिकाणी आपण थांबू.